6वीच्या वर्गातील स्नेहल आपले विचार मांडेल. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते. म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यांच्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचाराचा पगडा आंबेडकरांवर होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळे मनाची चिंतन करण्याची सवय जडली. कुशांग बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन याच्यामुळेच ते आपल्या भारतीय राजघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कर्तृत्वात घटनेच्या शिल्पकारांना मी अभिवादन करून थांबते. जय हिंद. धन्यवाद स्नेहल. यानंतर इयत्ता 6वीच्या वर्गातील सूरज आपले विचार मांडण्यास पुढे बोलत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा असे म्हणतो कारण त्यांनी देशासाठी समाजासाठी खूप प्रयत्न केले. सत्यशोधक स्थापना केली. विधवा विवाहासन प्रोत्साहन दिले. अनाथालयातले काढले. सर्वांना शिकावे मिळावे या तळमळीने अहोरात्र इथले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकासारख्या दुसऱ्या मित्रांनाही असं आपल्याला यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राजघटनेचे शिल्पकार या म्हणून ओळखले जाते. हे दोन व्यक्ती आपल्यासाठी उपस्थित आहेत. त्यांना मनपूर्ण अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद. धन्यवाद सूरज. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले. त्यातून आपल्या या 2 थोर व्यक्तीचे कार्याची विचारची माहिती मिळाली. कवी विंता करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्या. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. एवढं बोलून थांबतो. जय हिंद. धन्यवाद श्रेयश. आता आभार प्रदर्शन शिवानी करेल. आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापक सर्व शिक्षक होते.